तालुक्यातील अतिदुर्गम भागातील या गावात वन विभागाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 7/12 उतारा आमच्या नावावर, सर्वोच्च न्यायालयाचे पुरावे आमच्याकडे असतानाही वन विभाग आमच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण करत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। खर्डे दिगरभोती येथील जमीन पूर्वीपासून ग्रामस्थांच्या नावावर असून 7/12 उतारेही त्यांच्या मालकीचे आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे निकाल व पुरावे असतानाही वन विभाग जाणीवपूर्वक दडपशाही करत आहे। वन विभागाने अनेक ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, ते तातडीने मागे घेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत। आमच्या मालकीच्या जमिनी वन विभाग स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे। आमच्याकडे सर्व कायदेशीर पुरावे असताना हे चुकीचे आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार इमनबाई पोपट होतो, महादू गोपीनाथ कोल्हे, पिंट्या पंडित पवार, गुंताबाई गोविंदा गवळी, पंडित बर्डे, हनुमंत बर्डे, उनुशीबाई शंकर जगताप, मनसाराम झोपाळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनींवर वन विभागाने आक्षेप घेतला आहे। या लढ्याला विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। सुदाम भाऊ भोये, विशाल भाऊ, सुरेश गायकवाड, ज्ञानेश्वर बागुल, रुपेश कोल्हे, योगेश ठाकरे या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मालकी हक्कासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे। आमच्या नावावर 7/12 असताना वन विभाग आमची स्वतःची जागा बळकावत आहे। याची शासनाने तातडीने चौकशी करून दखल घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी खर्डे दिगरभोती येथील ग्रामस्थांनी केली आहे। या प्रकरणी वन विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही। शासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन चौकशी करते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। वृत्तसंकलन यशवंत पालवी, कळवण प्रतिनिधी। नमस्कार, आम्ही आज या ठिकाणी सामाजिक संघटना म्हणून भोवती या गावात आलेलो आहोत आणि भोवती या गावाची परिस्थिती आजच्या काळात आपण बघितलं तर वन विभागाचा एक मनमानी कारभार चालू आहे अशी एक शंका मनामध्ये येते। कारण आता या बुरुजपाशी आपण जे उभा आहोत, या बुरुजच्या वरती 500 मीटर आधीचा बुरुज आहे, म्हणजे अर्धा किलोमीटर अंतरावर एक बुरुज आहे। त्या बुरुज सोडून या ठिकाणी आलेले। तसंच आता आपण मागाशी बघितलं, तुम्ही बातमीमध्ये पण सगळं बघणार आहात की लोकांच्या जे क्षेत्र ते राबताय त्या ठिकाणी त्यांनी जमीन कसताय, तिथं आपल्या क्षेत्र ते पिकवताय, अशा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे एकाची कोथिंबीर आहे, कोथिंबीर बाजूला काढून त्या ठिकाणी त्यांनी बुरुज टाकलेला आहे। म्हणजे कोणत्या पद्धतीने आता सन्माननीय बावनकुळे साहेब सांगतात की ज्यांनी जुने जे अतिक्रमण आहे 2011 पासून ते आपण पूर्णपणे करायचे आहे आणि इकडं वन विभागालाच अशी एवढी काही की त्यांना मध्य प्रदेश सारखं, राजस्थान सारखं असल्या इतर समाजामध्ये किंवा आदिवासी समाजाला एक वेगळ्या दिशेला न्यायचे की काय, अशा पद्धतीची एक भीती निर्माण व्हायला लागलेली आहे। कारण जे पारंपरिक बऱ्याच दिवसापासून जे शेती कसताय आणि ती शेती त्यांनी कसून आज त्यांच्या जागेवर जर समजा ते बुरुज टाकायला लागले आणि मला तरी वाटतं की सन्माननीय आमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मॅडम आहे, त्यांनी या जागेवर यावं आणि तहसीलदार साहेबांनी या जागेवर यावं आणि वन विभागाचे जे कोणी अधिकारी असेल त्यांनी पण या ठिकाणी येऊन आणि त्या जागेची पाहणी करून त्या ठिकाणी योग्य असा निर्णय या लोकांना द्यावा। कारण आता तुम्ही मागाशी बघितलं की एक बुरुज आता नवीन टाकला आणि जुना बुरुज खाली होता आणि त्या जुना खाली बुरुज होता त्या ठिकाणी पहिले 3 वर्षांपूर्वी एक छोटासा बंधारा बांधला आणि तो बंधारा बांधला आणि आता अचानक त्यांच्या काय डोक्यामध्ये आलं काय माहित नाही, तो बंधारा सोडून दिला बांधलेला आणि वर बुरुज तयार केला। म्हणजे तुम्ही विचार करा, ती जी जागा जे खर्च वन विभागाला आला असेल तो खर्च वायफळ, सरकारचा खर्च वायफळ त्या ठिकाणी जातोय की काय, याचा पण एक विचार करणं गरजेचं आहे। आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सन्माननीय संके मॅडम, तहसीलदार आणि आपले जे कलेक्टर साहेब आहेत यांनी पण या ठिकाणी यावं आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावं आणि हा योग्य निर्णय या ठिकाणी लोकांना लावून द्यावा आणि दाखल करू नये ही सर्व प्रशासनाच्या माणसांना विनंती असेल। धन्यवाद। आलं ना सर्व? हो, हॅलो, काल लावलं तर फोन 2 जणांना फोन नाही। इथून बुरुज आहे ना वरती 500 मीटर वरती आहे, त्यांनी काय केलं ते जुना बुरुज सोडून दिलं, आमच्या डायरेक्ट मालकी हक्कामध्ये बुरुज गाडून दिलं त्यांनी। असं अन्याय करू राहिले आम्हाला वन खातेवाले।
म्हणजे जो जुना बुरुंज होता तो कॅन्सल केला आणि जो मालकीच्या जागेमध्ये तुमचा तो आता बुरुंज टाकलेला आहे. हा, बुरुंज टाकलेला आहे. मालकी हक्क्यामध्ये बुरुंज टाकून दिलेलं आहे. म्हणजे आता सध्याची परिस्थिती अशी आहे की फारिस खात्याचं मनमानी चालू आहे. हा, मनमानी चालू आहे. बरोबर आहे. काय जुना बुरुज असेल त्या जागेवर आम्हाला कुठल्याही अडचण नाही. जुने बुरुंज आहे त्या जागेवर बुरुंज टाकले ना तिथे आम्हाला काही अडचण नाही. डायरेक्ट आमच्या शेतात म्हणजे मालकी याच्यात टाकून दिला बुरुंज. मालकी आखी आहे ना आमच्या त्याच्यामध्ये त्या बुरून टाकलेले आहेत या. आता इथून किती 500 किलोमीटर आहे वरती 500 किलोमीटर आहेत वरती. म्हणजे जो जुना बुरुंज आहे तो 500 मीटर वरती आहे आणि आता जो बुरुंज टाकलेला आहे डायरेक्ट शेतामध्ये टाकून दिला आहे त्यांनी. म्हणजे नेहमी क्षेत्रामध्ये टाकलेले आहे. बरोबर. म्हणजे कमीत कमी 2 एकर जागा वर सोडलेले आहे आणि खाली हे अर्धा एकरात बुरून टाकलेले आहे. त्याच्यात जो सरकारी अकारी पडित गट आहे ना क्षेत्र आहेत वर. आम्हाला जोडून सरकारी अकारी पडित क्षेत्र आहे ते पण सोडून इथे आमच्या मालकी याच्यात टाकून दिलं आणि तिकडे सरकारी अकारी पडित तिथून तिकडे फॉरेस्ट 53 गट लागतं.